आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट. 29 एप्रिल 2026 रोजी 5 महत्त्वाचे शासन निर्णय जारी. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 29 एप्रिल 2026 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. विविध विभागामार्फत एकूण 5 महत्त्वाचे शासन निर्णय GR निर्गमित करण्यात आले असून यामध्ये ज्येष्ठता यादी, पदोन्नती, श्रेणी, उन्नती आणि रिक्त पदभरती या संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ह्या निर्णयाचा थेट परिणाम हजारो कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती आणि करिअर प्रगतीवर होणार आहे. चला हे 5 निर्णय सोप्या भाषेत समजून घेऊया. जलसंपदा विभाग ज्येष्ठता सूचीसह मंजुरी. जलसंपदा विभागातील उपविभागीय अधिकारी संवर्गासाठी खालील तारखानुसार अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात मंजुरी देण्यात आली आहे. 1/1/2021, 1/1/2022, 1/1/2023, 1/1/2024. यांचा फायदा ह्या निर्णयामुळे प्रलंबित ज्येष्ठता निश्चित होऊन पदोन्नती प्रक्रियेला गती मिळणार आहे. अनेक अधिकारी ह्यामुळे पुढील पदासाठी पात्र ठरणार आहेत. दुसरा शासन नियोजन विभाग गट व संवर्गाची ज्येष्ठता सूची. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयातील संशोधन अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट ब यांची 1/1/2024 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महत्त्व. ही ज्येष्ठता यादी भविष्यातील पदोन्नती, बदली आणि प्रशासकीय निर्णयासाठी आधारभूत ठरणार आहे. नियोजन विभाग पदोन्नतीचा मार्ग मोकळा. अर्थसंख्याकी आयुक्तालयातील सह-आयुक्त गट अ पदावरील अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त गट अ पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी संधी. ही पदोन्नती वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मोठी संधी असून विभागातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यास मदत होणार आहे. सामान्य प्रशासन विभाग श्रेणी उन्नती. राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठ येथील उपसचिव पदाचे सहसचिव संवर्गात श्रेणी उन्नती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ह्याचा परिणाम. ह्या निर्णयामुळे संबंधित पदाचे दर्जा आणि वेतन श्रेणी वाढणार असून अधिकाऱ्यांना अधिक अधिकार आणि सुविधा मिळणार आहेत. 5वा शासन निर्णय. सामान्य प्रशासन विभाग प्रतिनियुक्तीने भरती. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील राज्यसेवा हक्क आयोगातील विविध रिक्त पदे क्षेत्रीय कार्यालयामधून प्रतिनियुक्तीने भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. काय बदल होणार? ह्या निर्णयामुळे रिक्त पदे लवकर भरली जाणार असून नागरिकांना सेवा अधिक जलद आणि प्रभावीपणे मिळणार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचते.